भोकरदन तालुक्यात अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्काचा मोठा घाव. जानेफळ दाभाडीतील हॉटेलवर धाड. 12 लाखांचा मद्यसाठा जप्त, दोघांवर गुन्हा. भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील हॉटेल पायलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी धाड टाकून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केलाय. या कारवाईत विविध प्रकारच्या देशी-विदेशी मद्याच्या एकूण 1,23,780 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 जणांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून छाप्यात देशी दारू, भिंगरी संत्रा, सखू संत्रा, इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स नंबर 1 या व्हिस्कीसह बडवायझर व कॅनॉन 10,000 बिअरच्या शेकडो सीलबंद बाटल्या आढळून आल्या आहेत. संपूर्ण मद्यसाठा जप्त करून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी हॉटेल मालक बद्रीनाथ रामकिसन मिसाळ वय 42 राहणार जानेफळ दाभाडी व हरिदास सुखदेव साडवे वय 35 राहणार पिंपळगाव शेरमुलगी तालुका भोकरदन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक SN गायकवाड करीत आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त संगीता दरेकर आणि जालना अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक LM धनगर यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. दरम्यान अवैध मद्यनिर्मिती, विक्री अथवा वाहतुकीची माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 83 33 3 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले. हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना.